बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नामदार हसनसो मुश्रीफ आणि राजे समजीसिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि एकूणच कागल नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युतीचे उमेदवार अर्जुन नाईक आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आता आपण बघतोय की कागल नगर परिषदेच्या उमेदवारी म्हणजेच एकूणच निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, पण पहिल्यांदाच तुम्हाला ही उमेदवारी मिळाली आहे. मग याबद्दल काय सांगाल? नाही, प्रथमतः मी नामदार मुश्रीफ साहेब व राजे समरीत गाडगे, अखिलेश दादा राजे गाडगे या तिघांचे आभार व्यक्त करतो की कागल शहरात तरुणामधून जर उमेदवार कोणाला दिला असेल तर अर्जुन नाईक यांना मिळालेला आहे. त्या सगळ्या नेते मंडळांचे मी आभार व्यक्त करतो. माझे हेच आहे की कागलमध्ये जे युवक वर्ग आहे किंवा जे रोजंदारीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावायचं काम आपण करणार. त्यात नेते मंडळाचं मला सहकार्य लाभेल व माझ्या प्रभागामध्ये जे सुखसुविधा जे असतील, शासनाच्या ज्या योजना असतील त्या करण्याचा मी प्रयत्न करेन. आता एकूणच निवडणुकीला सुरुवात झाली आहे, तुमची प्रभागात फेरी असेलच, पण प्रभागातील लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय? प्रभागात लोकांचा हा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे. तर मी एक सांगू शकतो की कागल शहरामध्ये हायस्ट लीड नेणारा म्हणून हे असेल तर उमेदवार मी म्हणून यावं अशी माझी अपेक्षा, जनता माझ्या पाठीशी राहतीलच मी अपेक्षा व्यक्त करतो. आता भागामध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रचार फेरीला निघताय त्यावेळेला लोकांच्या गाठीभेटी होत असतील, मग अशा वेळेला लोकांकडून काय प्रश्न येतात तुमच्यापर्यंत? तर लोकांच्या दैनंदिन जीवनी ज्या रस्ते, लाईट, परत गटरी ह्या गोष्टी असतील ह्या आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न करू. जे काय जे मोठ्यात आपण माझी विजन आहे की कागल शहरात जे कुठेही झालेलं नाही ते माझा प्रभाग मला करायची इच्छा आहे. मग आता प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण काय असणार आहे तुमचं? नाही, काय झालं माहितीये का माझा जो प्रभाग आहे तो गावठाण मधला प्रभाग आहे. माझा विस्तारित प्रभाग असता तर मला करण्यात काहीतरी आलं असतं, पण माझ्या प्रभागामध्ये रस्ते, लाईट, पाणी हेच करण्याच हे आहे. दुसरे काय मला जागा उपलब्ध झाल्या तर मी करण्याचं माझं विजन मोठं आहे. माझे मला पहिल्यापासून इच्छा आहे की मला एक समाज मंदिर हॉल किंवा समर्पेट म्हणून एक भाग आहे त्या भागात मला हॉल करायची इच्छा आहे, पण ती जागा उपलब्ध होण्यासाठी व्हायला पाहिजे, ते आपण करून देऊ. तर आज आपल्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अर्जुन नाईक आणि त्यांनी विजन आपल्या समोर मांडलेलं आहे. एकूणच जनतेसाठी त्यांना जे काही करायचं आहे याचा पाठपुरावा ते नक्कीच घेतील असं आपल्याला दिसतंय. प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण त्यांचं काय असणार आहे याबाबत त्यांनी आपल्याला त्यांचं राजकीय धोरण आणि विकासात्मक धोरण काय असेल याबद्दलही आपल्याला सांगितलेलं आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.